आज घरात माझ घरात होता पलंग, पलंगवर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी. ऐकताय ना? असं लांबलं चपना. आजीबाई काय नाव घ्यायच्या? आज घरात माझ घरात होता पलंग, पलंगवर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कपाट टाकला चहा, चहात पडली माशी. मी धरली एकादशी तो वामनराव राहिले उपवाशी. विठ्ठला तर वामनरावची कॉलर अशी ताट होते. वा मन नावली ना. हे जुना दृष्टांत झाला. आता अलीकडच्या ज्या मुली आहेत ना, ह्या स्कॉलर 80%, 90%, 95%, 98% मॉडर्न जमाना. हे कसं नाव घेतात ते बी सांगून जातो बरं का. नवीन पोरी आजी तुम्ही बी ऐकली आहे. भारताचा खेळ हॉकी, भारताचा खेळ हॉकी, ऑस्ट्रेलियाचा खेळ क्रिकेट. आता फायनल आहे ना? झाली का? बरं जिंकलो का आपण? बरं वा वा, टाळ्या झाल्या पाहिजे. भारताचा खेळ हॉकी, ऑस्ट्रेलियाचा खेळ क्रिकेट. बघा सचिनरावाची कशी पहिल्याच दिवशी पाडली विकेट. विठ्ठला मी कशासाठी सांगतोय की सामान्य पती पत्नी एकमेकांचं नाव घेतात तर आम्हाला किती रुबाब वाटतो, किती मोठेपणा वाटतो. आम्ही कॉलर ताट करतो. पण मला जे तुम्हाला सामर्थ्य सांगायचंय ना ते संतांच्या नामाचं सांगायचंय. जर संतांचं नाव तुम्ही घेतलं तर यम सुद्धा घाबरतात. तुकाराम तुकाराम संतांच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्यांचा नामाचा जर तुम्ही जप केला तर जगाला हादरून सोडणारा काळ यम त्यांना घाबरतो. तुकाराम नाम घेता कापे यम. संत तुकोबारायांचं इतकं सामर्थ्य आहे की त्यांच्या नावामुळे यम घाबरतात. नवे ते म्हणतात आम्ही त्याच्या आणि पायच ठेवला त्याच्या माथ्यावर. जगा काळ काय, जगाला खाणारा काळ, पण त्याला आम्ही पायाखाली दाबून ठेवलं. एवढी शक्ती कोणामध्ये? संतांमध्ये. निर्जल संकट प्रमाण असंच आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी घातकाच्या. त्यांचं जर का तुम्ही स्मरण ठेवलं ना तर तुमच्या जीवनातलं अनेक अशा प्रकारचं पाप सुद्धा नाहीसं होणार आहे.
तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात की तुम्ही जर अशा प्रकारचं नामस्मरण केलं ना, त्याचं स्मरण ठेवलं ना, तर नावाला सुद्धा पाप शिल्लक राहणार. म्हणून आपल्याला हे स्मरण राहणं गरजेचं आहे. पण बऱ्याच गावांना काय भानगड आहे, या सप्त्याले मंदिर मा तर त्याच सप्त्याले मध्ये दांडी बरं का, आपण विसर पडतो. आपल्याला स्मरण राहिलं पाहिजे. स्मरण ही खूप मोठी ताकद आहे परमार्थाची बरं का. आम्हाला स्मरण राहत नाही असं नाही, आम्हाला स्मरण राहतं, पण व्हॉट्सअप आणि फेसबुकचं. आताची जी पिढी आहे ना, आमची संवाद संपत चाललाय आमचा. आमची युवा पिढी भरकटत चालली आहे. दुःख होतं आम्हाला, एक शिक्षक म्हणून खूप वेदना होतात. आमच्या मुलाबाळांनी घ्यावा मोबाईल, आम्ही नाही म्हणतच नाही, पण योग्य रीतीने हाताळला पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो आणि पुढे जातो. थोडं भजन करा विठाला. एक पती पत्नी नोकरीला असतात, दोघेही सुट्टी असते आणि दोघं घरी एकटेच असतात. दोघी सोफ्यावर बसले असतात हॉलमध्ये, LED TV चालू असतो आणि दोघंही मोबाईल मध्ये अजून आपलं सुरू असतं. पती पत्नी दोघंही व्हॉट्सअपवर आणि दोघं शेजारी बसलेले आहेत आणि सगळं चाललंय असं. तेवढ्यात काय झालं, ते पतिराज किचन मध्ये गेले. सहज काही काम म्हणून ते किचन मध्ये गेले. त्या मॅडमांनी पाहिलं की हे किचन मध्ये गेले. त्यांनी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, तुम्ही किचन मध्ये गेलेच आहेत तर पाण्याची बॉटल घेऊन या. विठाला आता मला सांगा, एकाच घरात आहे, जवळ जवळ आवाज देऊन पण सांगता येईल ना बाबा, आवाज देऊन अहो मला पाणी आणा, सांगा ना, काय अडचण, तुमचा हक्क आहे. पण नाही, व्हॉट्सअपवर फॅशन होऊन गेली आता. म्हणजे दोन माणसं जर गप्पा मारत राहिले आणि अचानक त्याला फोन आला तर तो हा बोलणाऱ्याला थांब थांब म्हणतो, त्याच्याशी बोलत राहतो 20 मिनिटं आणि हा त्याला असं दाबत राहतो. आणि तिकडे तो म्हणतो मी तुझ्या समोर माझ्याशी बोल. तो 50 किलोमीटर त्याला काय बोलतो. आम्ही संवाद संपवून चालला. आमचा घरातला संवाद संपलाय, आमच्या गल्लीतला संवाद संपलाय, आमच्या भावकीतला संवाद संपलाय. आम्ही या सगळ्या नवीन गोष्टींच्या आहारी चाललोय. मी का सांगतोय तुम्हाला, स्मरण ठेवा. स्मरण आम्हाला स्मरण पाहिजे. आमच्याजवळ मोबाईल आहे, तो कशासाठी आहे, त्याला किती वापर करायचा आहे, कुठे वापर करायचा आहे. काही दिवसांनी कदाचित असे क्लास निघतील ना की मोबाईल केव्हा वापरावा, कोणत्या कंपनीचा वापरावा, किती वेळ नेट चालू ठेवावे. नाही ना, ते कायदे होतील पुढे. लोक विसरत चालले, आई वडिलांशी बोलत नाही आणि मोबाईलवर चालू ठेवतात. तो बोट दुखून येतो, काही काहीच्या बोटाचं ऑपरेशन करावं लागलं. वाईटच चाललंय हे समाजामध्ये. आणि म्हणून आपल्या मुला मुलींनी हे शिकायला पाहिजे. नक्की वापरा, मी त्याला पूर्णपणे सहमत आहे, कारण ते नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय सांगताय आपल्याबद्दल हे आपण आता पाहू शकतो. पण आपल्या घरात काय चाललंय हे कोण पाहिजे. विठ्ठल आणि म्हणून संतांचं नाम सामर्थ्य जितकं श्रेष्ठ आहे तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त स्मरण सामर्थ्य श्रेष्ठ आहे. म्हणून त्याचं स्मरण कायम ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मग तुम्ही नाम सामर्थ्य घेतलं, मग तुम्ही त्यांचं स्मरण करत राहिले की मग त्यांचं दर्शन तुम्हाला घडू शकतं. आणि दर्शनामध्ये किती सामर्थ्य सांगू का, अहो पद्मलाभ तुम्हाला मिळू शकतो. संत दर्शनी ह्या नामा, संत दर्शनी ह्या नामा, संत दर्शनी ह्या नामा, संत दर्शनी ह्या नामा, संत दर्शनी ह्या नामा. Oh,
आहे, दर्शन सामर्थ्य आहे, त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होऊ शकतं. संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. बघा तुम्ही, मी प्रत्येक सामर्थ्य सांगताना त्याला प्रत्येक प्रमाण देतोय. नामाचं सामर्थ्य सांगताना तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. स्मरण सामर्थ्य सांगताना दयाच्या चिंतने तरतील दोषी चळतील राशी. म्हणजे नाम घेतलं तर यम घाबरतो, नामाचं स्मरण केलं तर पाप संपत, आणि दर्शन झालं तर तुम्हाला देव भेटतो. देवाचं दर्शन घडवण्याची ताकद संतांच्या दर्शनामध्ये आहे. अशा प्रकारे संतांचं सामर्थ्य वर्णन करताना पुढे मग संतांचं भेट सामर्थ्य आहे. संतांच्या भेटीच्या सामर्थ्यामध्ये आपल्या जीवनातल्या ज्या ज्या व्यथा आहेत ना त्या संपून जातात. संताशी पंढरीनाथ भगवान की सातात चला. आता एवढ्या लोकांचं दुःख मी एकटा कसं काय सांगू. दूर होतात, संकट दूर होतात, दुःख दूर होतात. सगळं तुम्ही देवाला काम करा. म्हणजे देवाबद्दलचा हा एक उत्साह असतो, एक प्रेम असतं. आणि म्हणून नाम सामर्थ्य जर आपण घेतलं तर यम घाबरतो, स्मरण सामर्थ्य आपण केलं तर पाप जातं, दर्शन सामर्थ्य जर आपण बघितलं तर आपल्याला देव भेटण्याची ताकद आहे, आणि भेट सामर्थ्य जर झालं तर आपलं दुःख दूर होतं. मग आता 5 नंबरचे जे सामर्थ्य आहे ते म्हणजे आलिंगन सामर्थ्य. तर आलिंगन सामर्थ्यामध्ये आपली जी काया आहे, जे शरीर आहे हे दिव्य होऊ शकतं. आलिंगने संतांची संतांचं आलिंगन आपल्याला प्राप्त झालं म्हणजे आपली काया दिव्य होते. आता आलिंगन या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तूर्त मला एवढं सांगायचं आहे की आलिंगन सामर्थ्यामध्ये सुद्धा शक्ती आहे.
पुढे चला. लास्ट अँड बेस्ट सामर्थ्य म्हणजे कृपा सामर्थ्य. कृपा सामर्थ्य म्हणजे काय तर संत जे कृपा करतात ना ती कृपा कल्पांतरी सुद्धा संपत नाही. कृपादान केले संती कल्पांती सरेना. असं आहे, माणसाने दिलेलं पुरत नाही आणि संतांनी दिलेलं सरत नाही. संत हे 3 प्रकारची कृपा करतात. नंबर 1 दृष्टी कृपा, नंबर 2 हस्तकृपा आणि नंबर 3 शब्द कृपा. आद्य गुरु शंकराचार्य यांनी त्रोटकाचार्यावर दृष्टी कृपा केली आणि जो तोत्र बोलणारा होता त्याला बोलता येत नव्हतं, तो सुंदर अस्खलितपणे बोलायला लागला. त्यानंतर संत ज्ञानोबारायांनी रेड्यावर हस्तकृपा केली आणि त्यांनी वेद रेड्यामुखी वेद बोलविला, बाबांचा हरविला, श्यामदेव कृष्ण आणि दृष्टी कृपा केली त्रोटकाचार्यावर, ज्ञानोबारायांनी हस्तकृपा केली रेड्यावर आणि एकनाथ महाराजांनी कृपा केली गावावर. शब्द कृपा जो गावातला गुराखी होता, गाई चालणारा गुराखी होता, त्याला काहीही येत नव्हतं, पण नाथ महाराजांनी शब्द कृपा केली आणि तो अस्खलित भागवत कथा सांगू लागला. आणि म्हणून आम्ही सुद्धा एक प्रकारचे गावबा आहोत की आमच्यावर आणि अशा संतांची कृपा झाली आणि म्हणून आम्ही एवढं बोलू शकतो. नाम सामर्थ्य म्हणजे काय सांगितलं, स्मरण सामर्थ्य म्हणजे काय सांगितलं, दर्शन सामर्थ्य म्हणजे काय सांगितलं, भेट सामर्थ्य म्हणजे काय सांगितलं, आलिंगन सामर्थ्य म्हणजे काय सांगितलं आणि कृपा सामर्थ्य म्हणजे काय सांगितलं. 6 सामर्थ्य सांगितले. मग तुम्ही म्हणाल या अभंगात कोणते सामर्थ्य आहेत आणि किती आहेत, तर या अभंगात सुद्धा सगळे सामर्थ्य आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज दर्शन सामर्थ्य सांगतात. आत्ताशी पहिल्या चरणात आलो बरं आपण, अजून 3 चरण बाकी आहेत. संत एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
आणि दर्शन सामर्थ्य सांगतात. महाराज म्हणतात धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. आणि मला सुद्धा वाटते बरं का, आज आम्हाला सुद्धा आमच्या सगळ्या सुकेश्वर दिंडीच्या सर्व महाराज मंडळींना असं वाटतं की आज आमचा सुद्धा दिवस धन्य आहे सांगितला की आम्हाला आणि संत तुल्य असे आमचे नानांचं दर्शन झालेलं आहे बरं का. धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. नाथ महाराज म्हणतात अहो माय बाप हो, मला माझ्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं तर माझं या जन्मातलं नव्हे तर अनेक जन्मांचा क्षीण गेला. भाग गेला भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला. हे अवघा मसाल्याची शेवची भाजी ऐकतच नाही अशी केली होती आमच्या ताईंनी आज भाजी. क्या बात आहे. यांनी आले नाही त्या विषयाने आम्ही खाल्ले बरं का, नानाही होते. सुंदर असा स्वयंपाक केला, त्याला सगळ्या प्रकारचे सलाड, कांदे, मुळे, मटर, टमाटा, तोंडाला पाणी सुटेल असो. तर महाराजांचं असं म्हणणं की आज मला प्रमाण म्हणू दे आणि आमचं ठरलेलंच राहतं. त्यांना पूर्ण परमिशन असते. कारण मला काय येते, मला गाता येत नाही, मला ऐकता येतं. गाता येईल लगेच सांगून देतात थोडस राहू दे नाना बसले समोर. तर हे जे गातात ना ते मला ऐकता येतं, गाता येतं. असं थोडीशी कृपा कमी झाली. गायनाचं शिकायचंय आता, नानांकडे जायचंय, रिटायर झालो की नानांकडे जायचंय आता संस्थेत. नाना आमची विनंती आहे की आमच्या सारख्या लोकांना तुम्ही 2-4-6 महिन्याचा कोर्स काढा बरं का, ज्यांना इच्छा आहे त्यांना. बाकी तर असंच चाललंय, जाऊ द्या. असो, मला काय सांगायचं, नाथ महाराज म्हणतात मला संतांचं दर्शन झालं तर अनेक जन्माचा क्षीण गेला. हा एक जन्म आपल्याला मिळाला सामान्य नाही बरं का. आमचे दादा सांगायचे गुरुवर्य नामदेव बाबा भामरे की 4 खाणी 84 लक्ष योनी, त्यात कोटी फेरे आणि मग सांगवी. सोपा प्रवास नाही हा सांगवीचा. बाप रे बाप. 4 खाणी म्हणजे जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाणींमध्ये 84 लक्ष योनी फिरायचं आहे. बरं, 84 लक्ष योनी फिरायचं तर एक योनीमध्ये कोटी फेरा आहे. लागणार आहे तोपर्यंत नाही. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की मला या जन्मामध्ये संतांचं दर्शन झालं, माझ्या अनेक जन्माचा क्षीण गेला. मग आता हा क्षीण गेल्यामुळे मला अवघा आनंद झाल्यामुळे मला असं वाटतं की आता या संतांना आलिंगन द्यावं. हे आलिंगन त्याचे आलिंगन द्यावे.
महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आलिंगन सामर्थ्य सांगतात. मी पूर्वी तुम्हाला जे 6 सामर्थ्य सांगितले ना, त्यात पहिल्या चरणामध्ये दर्शन सामर्थ्य सांगितलं आणि दुसऱ्या चरणामध्ये आलिंगन सामर्थ्य सांगितलं. आलिंगन सामर्थ्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर 3 प्रकारचे आलिंगन सांगता येतात. नंबर 1 देव आणि देवाचं आलिंगन. नंबर 2 देव आणि संताचं आलिंगन. आणि नंबर 3 देव आणि भक्ताचं आलिंगन. विठ्ठला आता आलिंगन शब्दाचा विचार करायचा झाला तर आलिंगन शब्द हा द्व्यर्थी आहे. एका अर्थाने असं की आलिंगन घेणं म्हणजे एकमेकाला भेटणं, या हृदयाची ती हृदय म्हणजे मिठी मारणं. याचं सोपं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याकडे दरवर्षी दसऱ्याला आणि प्रत्येक जण आणि गरीब असो श्रीमंत असो पावशेर अर्धा किलो सोनं वाटतात. आमच्याकडे तर 1-1 किलो वाटतात. रतनलालची बापण्याकडून आणलं म्हणजे दसऱ्याला सोनं वाटतात आणि ते सोनं वाटून एकमेकाला पडपडून मिठी मारतात. त्याला म्हणतात आलिंगन. म्हणजे एकमेकाला भेटणं यालाही म्हणतात आलिंगन. आणि संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर आलिंगन म्हणजे त्यांचं ज्ञान प्राप्त करणं. संतांजवळ जे ज्ञान आहे ना ते आपण प्राप्त करणं याला म्हणतात खरं आलिंगन. जसं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथून या माथा चरणा मरणा वाचवणी म्हणजे मरेपर्यंत चरण सोडायचे नाही का, असं नाही. तर त्यांचं जे ज्ञान आहे ते आपण ग्रहण करायचं असा त्याच्यातला भावार्थ आहे. तसंच या आलिंगन शब्दामध्ये सुद्धा असा अर्थ आहे की त्यांचं ज्ञान आपण प्राप्त करावं. मग देव आणि भक्ताचं आलिंगन होतच नाही का. एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. काय झालं, एका गावाला एक मनुष्य असा संसारामध्ये थकला भागला, टेन्शन आलं त्याला खूप. जाऊ द्या म्हणे, काही मक्याला बी भाव मिळत नाही, टमाटा तर फेकावा लागला आणि मिरच्यांना कोणी विचारत नाही आणि केळीला बी भाव नाही. जाऊ द्या म्हणे, आता काही करायचं नाही, मी आता निघून जातो म्हणे जंगलामध्ये. आणि तो जंगलामध्ये निघून जातो आणि एक उंच असा चांगला जागा पाहतो उंच आणि तिथं बसतो मांडी वळून आणि म्हणे आता देवाचं स्मरण करतो म्हणे, चिंतन करतो म्हणे. आता जर देव प्रसन्न झाले, देव भेटले तर बरं होईल म्हणे, हे जाऊ द्या म्हणे सगळा फाफट पसारा. आणि तो सगळं सोडून तिथं बसतो देवाचं चिंतन करायला. 8 दिवस होऊन जातात पण चिट पाखरू सुद्धा कोणी दिसत नाही त्याला. अरे जंगलात चालला होतो नजर चुकीने आणि तो वाट पाहतो, ह्या वाटेने कोणी येईल का, त्या वाटेने कोणी येईल का, कोणी डब्बा आणीन का, कोण चहा टिफिन राहील का. जे पारायणला बसतात ना, जे दिंडीला, त्यांची अशी मजा राहते बाबा, तुम्हाला काय सांगू. आता पारायणला सकाळी 2दा नाश्ता बरं का, संध्याकाळी पुन्हा चहा. तुम्ही आमच्या दिंडीत येऊन पहा, दिंडीमध्ये 5 वेळा नाश्ता. लोक बी खातातच वारकरी, येऊन द्या म्हणतात. हो, यांचा नाश्ता सकाळी 5:45ला रेडी गरम गरम. लोक उठलेली बी राहते ना, आम्ही नाश्ता आणतो नाश्ता येऊन बघतो वारीमध्ये. मी कशासाठी सांगतोय, तो गेला कंटाळून बसला, कोणी पोहे आणत नाही, चहा आणत नाही, दूध आणत नाही आणि तो हसून विचार करतोय, देवाचं नाव घेतोय. तेवढ्यात काय झालं, नारद मुनी आले. नारायण नारायण नारायण. त्याला आनंद वाटला. हो, 8 दिवस झाले कोण आवाज नाही, बरं आहे काहीतरी बोल म्हणे आते. आणि तो लगेच उठला, नारायण नारायण म्हणला, आवाजाकडे गेला आणि साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हो, बरं झालं बरं झालं तुम्ही आले, मी 8 दिवसाहून पाहो मग चेहरा कसा होऊन गेला. बघा, रोज मला प्युअर दुधाचा आणि चहा प्यायची सवय, इथं काही नाही हो महाराज. बरं मग तू कशासाठी आला हो. नाही म्हणे, मी काही नाही घरी कंटाळूनच आलो म्हणे, ते बी मी कंटाळलो, आता मी देवाला भेटण्यासाठी आलो म्हणे. इथं तुम्ही काही करा म्हणे, तुम्ही देवाला जाऊन माझा निरोप सांगा की मी असं असं बसलोय, मला देवाला भेटायला सांगा, किंवा देव मला भेटायला कधी येणार आहे हा निरोप तरी घेऊन या म्हणे. बरं म्हटलं, ठीक आहे, मी तिथेच चाललो, काही काळजी करू नको, येतो म्हणे मी तुझा निरोप घेऊन. झालं, तो परत बसला आणि भजन करायला. नारदजी गेले आणि भगवंताजवळ पोहोचलेले. भगवंतांनी विचारलं, काय नारदा, काय येणं केले, कुठून आले. म्हणे खानदेशातून. म्हणजे काय हाल हकीकत. म्हणे सांगवीला जोरदार सप्ताह चालू आहे.
वा कोण कोण येतं म्हणे सगळीच येतं वा रे वा काय काय सुरू आहे म्हणे पारायण बी सुरू आहे आणि भागवत बी सुरू आहे आणि कीर्तन बी सुरू आहे विठ्ठला विठ्ठला झाडाखाली बसले चिंचेला किती पानं आहे सकाळी सांगा काही खरं नाही मी निरोप सांगणार नाही आमचे दादा असं म्हणायचे काम झालं तो बोलतच लांब झालं विठ्ठला काही चालणार नाही मला जे सांगायचं सांगितलं तू सांग का नको सांग तुझा प्रश्न नारदजी म्हणाले मी कशाला खोटं बोलू तुम्ही सांगितलंय प्रत्यक्ष मी तुमचा निरोप जसा आहे तसा देऊन मोकळा होतो मला काय करायचं आहे तो आणि त्याप्रमाणे नारदजी आलेले आहेत आणि हा वाटच पाहत होता असं आहे ज्याला ज्याचा छंद लागला तो लक्षच ठेवतो बरं का तो पाहतच राहतो आणि तो पाहतच होता नारद कधी येतात आणि नारद दिसल्यावर त्याला आनंद झाला वा 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 आता माझा निरोप आणला असेल काय सांगतात आता ऐकू परत जवळ गेला सांगा सांगा देवाने काय सांगितलं मग नारदजी सांगायला लागले अरे हो देव तुला भेटणार आहेत नक्की भेटणार आहेत हे ऐकलं तो उड्या मारायला लागून गेला नाचायला लागून गेला नारद म्हणता अरे पुढचं तर आहे तो पुढे ऐकायला तयार आहे तो लागला नाचायला उड्या मारायला देव भेटणार देव भेटणार देव भेटणार नारद त्याचा हात धरता आणि खाली अरे ऐकणार आहे तू ज्या झाडाखाली बसलाय ना त्याला जितके पानं आहे ना तितके तू जन्म घेशील आणि मग देव येतील तो ऐकायला तयार नाही तो ऐकतच नाही तो म्हणतो देव भेटणार आहे नाचा नाचा आणि नाचायला लागला मग नारद म्हणे आपण बी नाचा जाऊ दे मग नारद बी नाचायला लागले नाचता नाचता काय झालं 5 मिनिटात देव प्रगट झाले आणि देव बी नाचायला लागले नारदजी मनात म्हणायला लागले बापरे हा देवावर हे एवढे एवढे डोळे करायला लागले नारद आणि नारदजी जवळ गेले देवाचा हात धरला देवा जरा इकडे या देवाला असं कोपऱ्यामध्ये नेलं काय देवा काय चाललंय मला काय सांगितलं मी त्याला भेटणार आहे पण केव्हा तो ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडाला जितके पानं आहे आणि तितके जन्म घेईल आणि तेव्हा मी येईल आणि मग आता कसं काय आले तुम्हीच जर एवढं खोटं बोलायला लागले मग लोक काय हायगाई करणार आहे हा ते तर बिलकुल हायगाई करणार नाही तेव्हा ए नारदा अरे मी ते जे सांगितलं होतं ते पण बरोबर आहे आणि मी जे आलो हे पण बरोबर आहे विठ्ठला कस काय देवा अरे कस काय म्हणजे काय मी तुला जे सांगितलं होतं की इतके जन्म तो घेईल तेव्हा मी भेट देईल म्हणजे इतक्या जन्मामध्ये ती जी अवस्था आहे मला भेटण्याची तो निर्माण करेल तेव्हा मी त्याला भेट देईल पण त्याचं भाग्य चांगलं होतं की त्याने याच जन्मात ती अवस्था प्राप्त केली मग मी का त्याला दूर आहे म्हणून परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही अवस्थेला महत्व आहे आणि आपलं दुर्दैव आहे आपण परमार्थामध्ये व्यवस्था पाहतो साऊंड सिस्टीम आहे का आणि इको सिस्टीम आहे का आणि तो स्पीकरवाला कसा आहे आणि फोकस कसे अरे बाबा याचा काही उपयोग नाहीये हे असावं नसावं नाही पण खरी म्हणजे व्यवस्था पाहण्यापेक्षा अवस्था पहा जर तुमच्या जीवनामध्ये परमार्थाची खरी अवस्था तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनातली आणि भगवंताबद्दलची जी उत्कंठा आहे ती प्रथमतः निर्माण करा मग तुम्हाला देव भेटणार म्हणजे भेटणार विठ्ठला म्हणून नाथ महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये अशा संतांचं दर्शन झालं आणि त्यांचं मी ज्ञानरूपी आणि आलिंगन घेतलं मग माझ्या जीवनात जे काही ताप होते ते सगळे निघून गेले हे अभंगाच्या संत नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दर्शन सामर्थ्य सांगतात दुसऱ्या चरणामध्ये आणि आलिंगन सामर्थ्य सांगतात आणि तिसऱ्या चरणामध्ये कृपा सामर्थ्य आणि भेट सामर्थ्य सांगतात महाराज म्हणतात अहो माय बाप हो मला या संतांची भेट झाल्यामुळे माझ्यावर त्यांची कृपा झाली काय कृपा झाली तर माझ्या जीवनातले जे काही ताप होते ते निघून गेले त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे अहो मला या संतांच्या भेटीमुळे माझे सर्व प्रकारचे ताप निघून गेले मग तुम्ही म्हणाल आमचे बी ताप जाताना हो असं काही नाही
आम्हाला जे ताप होतात ना ते सामान्य आहेत. ते कोणते ताप आहेत तर मलेरिया, टायफॉइड आणि चिकनगुनिया. बर का, आता GSB येतोय, लक्ष ठेवा, काळजी घ्या, आरोग्याची काळजी घेत जा बरं. आता जमाना काही बरोबर नाहीये. कोण कुठे काय निर्माण करतं आणि घरबसले पाठवून देतो पार्सल, कुरिअरने पाठवून देतो अजून, आणि आपल्याला मोठा हेवा कुरिअर घ्यायचा. तर सांभाळून राहा, आपले मोबाईल व्यवस्थित आणि हाताळा. केव्हा कोणत्या लिंकला टच केलं की गायब 2-4 लाख रुपये. काळजी घ्या सगळ्यांनी. खूप जमाना कठीण होत चाललाय. मला सांगायचं काय, तिघही ताप गेले. तुम्ही म्हणाला असं कसं काय? हो, तर हे सामान्य ताप तर जातातच, पण जे काही शास्त्रामध्ये वर्णन केलेले ते सुद्धा ताप जातात. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले काही ताप आहेत, मानवाने निर्माण केलेले काही ताप आहेत, आणि या देहाने निर्माण केलेले काही ताप आहेत. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना विनंती केली, देवा आम्हाला की नाही काहीतरी कल्याणाचा मार्ग सांगा. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग ब्रह्मदेवानी भालदार चोपदारांना सांगितलं, एकेकाला पाठव, सगळे एकत्र नको. आणि त्याप्रमाणे सगळे बाहेर गेले आणि लगेच पहिले म्हणे देवांना पाठव. आणि त्याप्रमाणे देव आले सगळे, इंद्र चंद्र महेंद्र सगळे जे काही देव होते सगळे देव आले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि म्हणले आम्हाला काहीतरी कल्याणाचा मार्ग सांगा. ब्रह्मदेवानी आणि सांगायला सुरुवात केली. म्हणे तुम्हाला एकच आणि मी अक्षर सांगतो ते तुम्ही आणि करा. म्हणे काय सांगा. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं द. चला निघा. लगेच भालदार चोपदार सांगितलं यांना जाऊ द्या. ते देव विचारच करायला लागले, द म्हणजे काय भानगड आहे, चला चला निघा निघा. लगेच त्यांना बाहेर काढलं. लगेच मग दानव आले म्हणजे राक्षस, त्यांना मध्ये घेतलं आणि त्यांना विचारलं, म्हणे आम्हाला कल्याणाचा मार्ग सांगा. म्हटले तुम्हाला पण एकच अक्षर सांगतो द. ते दानव सुद्धा इकडे तिकडे पाहायला लागले, द म्हणजे काय भानगड आहे. ते पण तसेच बाहेर गेले. मग राहिले मानव. मानववाल्यामध्ये म्हणे देवा आम्हाला आणि काहीतरी मार्ग, हो सांगतो द. बाप, हे बी बाहेर पडले आणि तिघी एकमेकाकडे टिकीर मिकीर पाहायला लागले, द म्हणजे काय, द म्हणजे काय, द म्हणजे काय. मानव आणि दानवाकडे पाहायला लागले. मग ब्रह्मदेवालाच आठवलं, भालदार चोपदार, अरे जा जा त्यांना विचार बरं, समजलं का नाही त्यांना, विचार त्यांना, जा म्हणले. आणि जर समजलं नसेल तर मध्ये बोलो. त्याप्रमाणे भालदार चोपदार बी भारीच होते, सासगाव सारखे. गेले दंडा घेऊन पटकन, चला म्हणे लवकर, मला द म्हणजे समज नाही ना, तेच तर समजलं नाही ना, बरंच झालं चला. मग पहिले आले देव. तुम्हाला कळलं नाही द म्हणजे काय, देव आहे ना तुम्ही चांगले, या राज्य करतात तुम्ही. म्हणे नाही ना देवा, द म्हणजे काहीच समजलं नाही. अरे तुम्ही या स्वर्गामध्ये खूप प्रकारचे भोग भोगतायत आणि हे भोग भोगून तुम्ही आणि खूप रोगी होत जातायत आता. आणि म्हणून तुम्ही या भोगांचा आता काय करा, त्याग करा. त्याग करा म्हणजे काय, द सांगितला तुम्हाला. द म्हणजे काय, दमन करा. देवांना सांगितलं दमन करा. असं आहे का देवा, हा ठीक आहे चला निघा. त्यांना बाहेर पाठवलं लगेच. आणि दानव आले म्हणजे राक्षस. राक्षसांनी विचारलं देवा आम्हाला पण द म्हणजे काय समजलं नाही. समजलं नाही. अरे तुम्ही काय करता तुमच्या लक्षात नाही. अरे तुम्ही रोज किती हिंसाचार करता, किती लोकांना ठार मारता, राक्षस पळत आहेत तुम्ही म्हणून का. अरे असं नाही करायचं. बरं मारता तर मारता, माळकऱ्यांनाच मारता. एखादी फेटाळ पाटाळ त्यांना मारा, त्यांना नाही मारत, चांगल्या लोकांना मारता. अरे असं मारायचं नाही. मग द म्हणजे काय, तर तुम्हाला द म्हणजे सांगितलं दया करा. देवांना सांगितलं दमन करा, दानवांना सांगितलं दया करा. मग राहिला आपला नंबर. आपले खाली मान घालून आले सगळे. देवा आम्हालाही सांगा द म्हणजे काय. अरे तुम्हाला काही लाज वाटू द्या थोडी. ब्रह्मदेव म्हणा, अरे काय बेमान होऊन गेले रे तुम्ही. माझ्या जवळून कमाई करता आणि मला नुसता फुटका रुपया दावता. काही कळतं का तुम्हाला. इतके कमाई कोणासाठी करणार आहे तुम्ही. अरे तुम्हाला द म्हणजे काय सांगितलं मी. द म्हणजे
दान करा. देवांना सांगितलं दमन करा, दानवांना सांगितलं दया करा आणि मानवांना सांगितलं दान करा. विठ्ठला इतक्या हजारो वर्षापूर्वी ब्रह्मदेवानी मानवांना आणि हा सल्ला दिला, हे मार्गदर्शन केलं. आज सुद्धा सांगावं लागतं आम्हाला. गावामध्ये सप्ताह असला ना तर देणगी घ्यायला जावं लागतं 5-5, 10-10 वेळेला. आपल्या गावाची नाही गोष्ट करत की तिकडची दूरची करतो. आमचं भजनी मंडळ जर गेलं सकाळी सकाळी, काका काय ते देऊन टाका मग सप्त्याचं. हा तून काकुल विचारणं पडेल. ओ बा देवनं सप्त्याला देवानं काकुल काही विचारा नाही इथून काकुल विचारणं पडेल. बरं ठीक आहे काकुल विचारी ठेवा. मग हे बी पक्के राहतात. दुसऱ्या दिवशी जाता काका देऊन टाका, तून काकू गाव जायला. ओ बापरे. मग तो होई असं करत करत 5-7 दिवस घुसून जातात आणि शेवटचा काल्याचा दिवस येतो आणि मग ते भजन पक्कच राहतात. ते म्हणतात काका काय दे नाही ती टाकायचं जल्दी. हा आज शेवटला दिन आहे, आज काला आला काय जमावणी जल्दी सांगितल्या पटकन. काकू ही जायला मी दे कसं काय असं आहे का. बर मग आधी सप्ताह उठी घ्या आधी काय देईन की. हो सप्ताह उठी घ्या म्हणे आधी काय विठ्ठला विठ्ठला. गरीब असतात त्यांच्याकडे जाऊ वाटत नाही, पण त्यांच्याकडे गेलं ना काय वर्गणी ते असे त्यांना आनंद होतो. यांना किती पैसे देवा किती ते पटकन दोन्ही हात खिशामध्ये घालतात आणि काय दुर्दैव दोन्ही हात खिशामध्ये घातल्यावर दोघे हात आरपार बाहेर निघतात. एक बिरू घरात खिशीत पाटील राहतात आणि ज्याचे खिशे फुल भरलेले राहतात तो असा राहतो. विठ्ठला विठ्ठला लागतं. सत्संग करायचा असला तर दान धर्म करा. हो काही गावामध्ये अशी प्रथा आहे, एकच जण आणि महाप्रसाद देतो. 10-10 वर्षाचं वेटिंग आहे त्यांना. नानासाहेब मोठा आनंद वाटतो मला. मी आता देवारपाड्या गावाला गेलो होतो मालगावला. तिथं रोज 1000 लोकांचं जेवण आहे. दोघी टाइम सप्ताहामध्ये 8 दिवस दोघी सांजा 1000 लोकांचं म्हणजे सगळं गाव जेवायला दोघी टाइम. मी उलट त्यांना विनंती करून आलो, म्हटलं एवढा गोंधळ करू नका, कारण 9 वाजेपर्यंत जेवण चालतात आणि तरी बाकी नाही म्हणतात बट्टी राहील ती मला भेटणी कीर्तन जातं बाजूला. तर ते 8 दिवस दोन्ही टाइम भोजन म्हणजे किती पैसा खर्च होतो. आणि म्हणे आमच्याकडे 10 वर्षाचं बुकिंग आहे म्हणे. बापरे बाप म्हणजे आमनाकडेच काय दुसऱ्या थोडी घ्यायचा. आमनाकडे रावण्या करायला पडतील. 2 टाका 2 पटाका होतो जाऊ. तर मला काय सांगायचंय दान करा. ब्रह्मदेवानी उपनिषदामध्ये सांगितलं की एकच अक्षर द त्याला 3 अर्थ. दान करा, दमन करा आणि दया करा. तसंच आहे. एकनाथ महाराज म्हणतात मला एकच संत भेटले आणि आमचे सगळ्या प्रकारचे ताप निघून गेले. आणि आमचं बी मोठं भाग्य आहे बरं का नाना. तुम्ही आम्हाला भेटले. हा मोठे बाबा बी भेटले, नरसिंह बाबा बी भेटले. किती लाभ झाला आम्हाला. आम्ही सगळी ही पिढी मोठी भाग्यवान आहे की एवढे मोठे मोठे संत हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या खानदेशातले आहेत. हे सांगतात गणो